पितृपक्षामध्ये जन्माला आलेल्या मुलांमध्ये पितरांचा अंश असतो का? म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये त्यांची झलक कुठेतरी दिसते का? त्याच्यावरती काहीतरी प्रभाव असतो का? आता पितृपक्षात मनुष्याचा जन्म केव्हा ना केव्हा होणारच आहे. आता हे पर्सनल श्रद्धेचा भाग आहे का बाबा पितृपक्षात जन्म झाला म्हणजे आमच्या घरातलं कोणीतरी पितर आहे वगैरे. हा, म्हणजे असं म्हणतात की मग आता पुनर्जन्माला आजी जन्माला आली आहे. परंतु ह्या गोष्टींना तसा कोणताही शास्त्रीय आधार नाही. स्पेशली हे तुमच्या असणाऱ्या वैयक्तिक श्रद्धांचा भाग आहे का बाबा हे असं आहे. परंतु एक मात्र नक्की आहे की पितृपक्षात जन्म झालेली जी बालकं असतात हे त्यांच्या घराण्यात फार मोठं त्यांचं नाव करतात. एवढं मात्र ज्योतिषशास्त्रीय अभ्यासानुसार लक्षात आलेलं आहे. ज्यांचा जन्म पितृपक्षात होतो ते मुलं तुम्ही बघाल त्यांचं जीवन अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित असतं आणि आपल्या कुटुंबाकरता ते फार मोठी कामगिरी करतात. म्हणजे त्यांच्या कुटुंबात ते सर्वोच्च स्थानी असतात. त्यांच्या मागच्या अनेक पिढ्या त्या गोष्टीत पुढे गेल्या नसतील तेवढे ते लोक त्या विशिष्ट कुटुंबात परमोच्च गती किंवा परमोच्च प्रगती करतात. हे मात्र ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतांनुसार सिद्ध झाले.